अमृत मेलेल्याला जिवंत करताय, सरस्वती मुक्याला बोलायला लावताय, पण ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला मरूनच देत नाही. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला मरूनच देत नाही, कारण ज्ञानेश्वरी मुळातच अमृत आहे. अमृत आहे आणि अमृताने भरलेला समुद्र असल्यामुळं मग ऐकणाऱ्यांची शंका आहे, आम्हाला त्याचा लाभ का होत नाही? त्याचं उत्तर आहे, उत्तर बारीक आहे का? एका विहिरीचं पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं, याच्यात पाण्याचा दोष काय? एका कुंभाराने 3 मडके बनवले, एक दहीहंडीला गेलं, एक डाव्याला गेलं आणि एक म्हाताऱ्याला लघवीला गेलं. कुंभाराचा दोष काय? एका बापाने 3 मुलांना जन्म दिला, एकाने लंका गमावली, एकाने लंका कमावली आणि एकाला माहीतच नाही झालं वाटण्या कधी झाल्या. कारण वाटण्या व्हायच्या टायमाला हा उठायचा तर तलाट्याची बदली व्हायची, नवीन तलाठी आलं का हा झोपायचा, उतार्यातच आला नाही. लंका गेली. आता तिन्ही मुद्दे जरा क्लिअर आहे का? जमिनीतलं पाणी 3 पिकाला गेलंय, कुंभाराने 3 मडके घालवले, पण प्रत्येकाचा प्रारब्ध वेगळा आहे. त्याला 18व्यात येत असा शब्द आहे इष्ट अनिष्ट इष्ट इष्ट. त्याला 18व्यात असा शब्द आहे इष्ट अनिष्ट इष्ट इष्ट. त्याला गात्या शब्द आहे हे गात्या गात्या शब्द आहे उत्तम मध्यम कनिष्ठ. काहींचा प्रारब्ध उत्तम आहे, काहींचा प्रारब्ध मध्यम आहे आणि काहींचं प्रारब्ध कनिष्ठ आहे. काहींना पैसा मोजता येणार, काहींना पाहायला मिळाला, काही दुसऱ्याचा पाहून मेले, काहींना इस्टेट भरपूर आहे मुलं नाहीत, काहींना इतकी मुलं आहेत झोपाय झाला नाही, काहींनी इतका प्रयत्न केला झालेच नाही. काही माणसं चालू चालू मेली, काहींना अख्खं गाव कटाळलंय. हे ज्याचं त्याचं हा शब्द तुमच्या कोणाला क्लिअर झालं, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. काही मुलींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या का जेवलेलं ताट धुतलं नाही, लुटून दिलं. असा नवरा मिळाला कांदे लावायच्या तुळीची मुकादम झाली. आणि काही मुलींनी बापाच्या घरी इतके कष्ट केले पण असा नवरा मिळाला कमराला कपाटाच्या चाव्या आल्या. हे ज्याचं त्याचं बोला बोला ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे आणि प्रारब्धामध्ये 3 प्रकार आहेत, उत्तम मध्यम कनिष्ठ. आता लागला करंट, आता या मापात राहिले का कीर्तन कळलं. प्रारब्ध उत्तमही आहे. तुझं झालं का? आता तुझं झालं का? घे बाजूला काढून, हे बाजूला काढून गेला, हे घे ना बाजूला काढून, काढून ठेवते. भारी वस्तू उघडी ठेवू नये. बाजूला फार बाजूला. आता लांब जाऊ दे. आता काढून घेन मांडीवर निवांत बस. काढ पटकन. अरे काढून घे ना, वेळ जातो त्याच्या 2-3 मिनिटं घेणे. हे काढून घे, काढून घे. असं तुझं लाईव्ह बंद करेल. हा मग खाली बस. आता मी म्हटल्यावर उठायचं.